गडचिरोली जिल्हा कधी काळी नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा, मात्र आता या जिल्ह्यामध्ये विकास होताना दिसतोय। 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आणि याच कार्याला आता गती मिळताना दिसते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल प्रभाव होता, हळूहळू नक्षल प्रभाव सुद्धा कमी होत आहे, कारण की गडचिरोली जिल्ह्याचा जो पोलीस डिपार्टमेंट आहे ते सुद्धा नक्षल प्रभाव कमी करण्याकरता प्रयत्न करीत आहेत। सर, सुधारणा तर होत आहे, कारण कसं काय पहिले गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोड वगैरे नव्हते, आता काँक्रीट रोड वगैरे झालेले आहेत। मेन म्हणजे याच्यामध्ये पहिले जो प्लॅन नव्हतं, गडचिरोली MIDC पूर्ण खाली होती, आता MIDC मध्ये पण चांगले काम आले आहेत। इधर सब अभी मिलजुल के रहना पड़ता, उधर पूरा जंगल में रहना पड़ता, किसी को मिलना नहीं, कुछ नहीं, कभी खाना भी नहीं मिलता था, कुछ नहीं। आता चांगला असेल बाबा तिकडच्या भविष्य म्हणून मी असा विचार करून मी गेली होती, पण तिकडे गेल्यावर आता ते भविष्य पाहायला तर थोडंसं खराब होतं सर, म्हणून मी विचार करून आता 2013ला आत्मसमर्पण केलं। कधी काळी नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यामध्ये विकासाचं काम करणं एवढं सोपं नव्हतं, मात्र पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारनं हे कसं संभव केलं हेच पाहण्यासाठी श्रेष्ठ महाराष्ट्राची टीम गडचिरोलीमध्ये आले। आम्ही तुम्हाला या विशेष भागामध्ये बदलतं गडचिरोलीचं चित्र दाखवणार आहोत। छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेला गडचिरोली जिल्हा हा कधी काळी नक्षलवादाचा गड राहिल्याचं सांगितलं जातं। त्यासोबतीनं इथला रक्तरंजित इतिहासही आपल्याला सांगितला जातो। नक्षलवादी इथं दररोज रक्ताची होळी खेळत होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जल, जंगल आणि जमीन वाचवण्याच्या बतावण्या करून गडचिरोलीच्या दुर्गम भागातील गावांमध्ये नक्षलवाद्यांनी कधी विकास पोहोचूच दिला नाही। त्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि अगदी पोलिसांवरही हल्ले करण्यास त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही। 2009 ते 2014 या 6 वर्षांच्या कालखंडात नक्षलवाद्यांनी 128 निर्दोष नागरिकांची हत्या केली, तर दुसरीकडे पोलिसांवर तब्बल 194 हल्ले केले। यात जवळपास 100 जवान शहीद झालेत। याला प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या कारवाईत 61 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, पण असं असलं तरी जिल्ह्यात सगळीकडे दहशतीचं वातावरण होतं। याच दरम्यान 2014 साली राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि त्यावेळी मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा आणि या जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्याचं एक मोठं आव्हान स्वीकारलं। यासाठी गरजेचं होतं ते नक्षलवाद्यांचा बिमोड करणं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली। यामध्ये प्रमुख नक्षलवाद्यांना फंडिंग करणाऱ्या इकोसिस्टीमवर म्हणजेच अर्बन नक्षलींवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आणि दुसरीकडे C60 कमांडो टीमला आधुनिक शस्त्रास्त्र आणि कणखर पद्धतीनं उभं केलं। C60 कमांडोंची टीम आता नक्षलवाद्यांचा गर्दनकाळ ठरले। 1990 साली स्थापन झालेली ही टीम आता नक्षलवाद्यांसाठी धडकी भरवणारी ठरलेली आहे। नक्षलवाद्यांना या टीमची मूवमेंट सुरू असेल तर ही टीम जिथं मूवमेंट करते त्या एरियामध्ये ही टीममध्ये ज्या असलेले कमांडो आहेत त्यांच्या भीतीनं नक्षलवादी त्या एरियामध्ये येत नाहीत। आता या निर्भीड अशा अरण्यामध्ये या टीममुळे नक्षलवाद्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आता ते जे 30 वर्षापूर्वीचे C60 आहे ते 60 कमांडोचे वाढून ते 1000 कमांडोजचे आमचे एक मोठा फोर्स झाला आहे। त्यांना आम्ही कोणतेही कायदा व सुव्यवस्थेमध्ये किंवा क्राईम कंट्रोलमध्ये वापरत करत नाही। त्यांचे फक्त मॅन्डेट आहे गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी अभियान करण्यासाठी आणि गडचिरोलीमध्ये माओवादची जे प्रेझेन्स आहे ते कमी करण्यासाठी ते सतत निरंतर जवळपास महिन्यामध्ये कमीत कमी 20 दिवस ते जंगलात राहत आहे आणि प्रत्येक अभियानमध्ये ते 40-40, 50-50 किलोमीटरचे पायी प्रवास त्या करत आहे। मागचे 6 वर्षाचे अगर आम्ही फिगर बघितले तर 5007 अभियान C60ने केलेलं आहे गडचिरोलीमध्ये आणि जवळपास 2 लाख तास त्यांनी जंगलात स्पेंड केलेला आहे आणि याचे खूप फायदा झाला आहे। एकूण 336 माओवाद्यांना गडचिरोलीमध्ये कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं आहे।
नक्षलग्रस्त एरियामध्ये जर कुठं स्फोटक आढळले असतील, माहिती मिळालेली असेल, तर ही C60 टीम कशा पद्धतीनं काम करते हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या C60 टीममध्ये जे काही यंत्रणा आहे ती वापरली जाते. त्यामध्ये डॉग स्क्वॉड असेल, ही व्हॅन आहे, ज्या व्हॅनमध्ये या सगळ्या यंत्रणा आहेत. जिथं मायनिंग असेल त्या ठिकाणी जाऊन हे जवान त्या ठिकाणी शोध मोहीम राबवतात आणि कुठे जर स्फोटकं असतील, आढळले असतील तर ते डिफ्यूज करतात. ते या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत तिथून ते काढून टाकले जातात. अतिशय सर्च मोहीम ही धोकादायक असली तरी या जवानांकडून ती अतिशय उत्तमरित्या राबवली जाते. त्यामुळे भविष्यात येणारे धोके जे आहेत या भागामध्ये ते टाळले जात आहेत. त्यामुळे C60 टीममध्ये हे असलेलं स्क्वॉड ते मायनिंगच्या बाबतीमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम करताना दिसतं. घनदाट जंगल असो की डोंगराळ प्रदेश किंवा अगदी वातावरणातील कसलाही बदल, कोणत्याही आव्हानांना तोंड देत C60 कमांडो फोर्सनं आपल्या कामाच्या बाबतीत विश्वासार्हता निर्माण केली आहे. आज C60 या नावानंच नक्षलवाद्यांच्या उरात धडकी भरते. जीवावर उदार होत अनेक नक्षलवाद्यांना या टीमनं कंठस्नान घातलं. पण नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत फोर्समधल्या अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली. पण असं असलं तरी जवानांचं मनोबल मात्र कमी झालेलं नाही. नाही सर, मनामध्ये तर भीती अजिबात नाही मला. आता जवळपास मला 40 ते 42 एन्काउंटर्स झालेत. मनात त्याच्या बाबतीत काही भीती नाही. आणि तेव्हासुद्धा मला भीती नाही वाटली अशी की मला बुलेट लागले मी मरून जाईन, याची काहीच भीती नव्हती. माझ्या हातालाच बुलेट लागले, मला काहीच होणार नाही, या गोष्टीवर मी ठाम होतो. माझ्या मनात हा ठाम होतं की मला काहीच होणार नाही. C60 का नाम महाराष्ट्र में नहीं सर, पूरा देश में नाम C60 का चल रहा है, हुआ है. तो उस C60 का एक हिस्सा, एक सदस्य, एक कमांडो होने की वजह से फ़ख्र और गर्व बहुत महसूस करता हूँ सर. और ये जो इनकाउंटर हुआ, गोली लगी, फिर भी हम डटे रहे, 12 माओवादियों को ढेर किया. ये जो गढ़चिरौली का इतिहास है सर, इसी वजह से बहुत गर्व और बहुत फ़ख्र महसूस करता हूँ सर. सर मला टोटल आजपर्यंत 27 वर्ष सर्व्हिस झालेलं आहे. त्याच्यात 24 वर्ष माझ्या C60मध्ये मी योगदान देत आहो. आणि ह्या योगदान देताना आम्हाला असं वाटते की आपण ह्या C60ला अजून आपण योगदान द्यावा. आपण इथून माघारी हटावा नाही. आपला जो एक्सपिरियन्स आहे C60ला आणि समोरच्या लोकांना आपण भविष्य घडवून द्यायला पाहिजे असं वाटतं. C60 कमांडो आणि फडणवीस सरकारच्या आक्रमक रणनीतीचा असा परिणाम झाला की 2015 नंतर जिल्ह्यातलं चित्र बदलू लागलं. 2015 ते 2024 या 9 वर्षांच्या काळात 225 चकमकींमध्ये 187 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं, तर 316 नक्षलवादी ताब्यात घेतले गेले. आणि याच दरम्यान तब्बल 224 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. आमचे जे नक्षलवादी आत्मसमर्पण योजना आहे ते 2014चे महाराष्ट्र शासनाची खूप चांगली योजना आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना रोख राशी पण देत आहे त्यांचे रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटसाठी. त्या व्यतिरिक्त त्यांना भूखंडचे एक तुकडा पण आम्ही देत आहे. त्यावर त्यांना घर बांधकाम करण्यासाठी ते निधीची मदत पण देत आहे. ते योजनाचे बरेचसे फॅसिलिटीज या कारणामुळे जवळपास 600चे वर माओवादीने आत्मसमर्पण केलेलं आहे गडचिरोली पोलीस दलासमोर. आणि त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारची संधी देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पण खूप मेहनत करत आहे. नुकतेच मागचे 6 महिन्यामध्ये असे 48 माओवादी जे सरेंडर झालं होतं आणि ज्यांना रोजगारची संधी त्या लेवलचे भेटत नव्हता, असे लॉयड्स मेटल्सचे पुढाकाराने गडचिरोली पोलीसचे मदतीने असे 48 लोकांना कोनसरीचे स्टील प्लांटमध्ये आम्ही जॉब लावून दिला आहे. आणि सर्वांना जवळपास 20,000 रुपये प्रति महिन्याचे सध्या पगार पण भेटत आहे. सरकारकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना घर बांधण्यासाठी जागा दिली जाते. सोबतच त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला जातोय. कधी काळी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले सुशीला आणि देव साईपुरे आज नक्षलवादापासून लांब जात सर्वसामान्यांसारखं जीवन जगतायत. 2013मध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर या दोघांची भेट झाली आणि या दोघांनी एकत्र येत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांना 2 मुलं आहेत. ही मुलं इतर मुलांप्रमाणेच शाळेत सुद्धा जात आहेत. पोलिसांच्या मदतीनंच या पती पत्नीला कोनसरीचा स्टील प्लांटमध्ये नोकरीही मिळाली आहे आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य अगदी आनंदात सुरू आहे. आता चांगला असेल बाबा तिकडच्या भविष्य म्हणून मी असा विचार करून मी गेली होती.
पण तिकडे गेल्यावर आता ते भविष्य पाहायला तर थोडंसं खराब होतं सर, म्हणून मी विचार करून आता 2013ला आत्मसमर्पण केले. आता इकडे आल्यावर आता सगळे आपल्याला घरकुल पण भेटले. आपला आता सगळे आपलं म्हणजे सरकारकडून कोणता योजना वगैरे असे सगळेच मंजूर केले दिले आहेत. आता मला 2 मुलगी पण आहे, शाळेत पण जात आहे. आता 4थी वर्ग शिकत आहे नवेगावलाच. आता इकडचं जीवन मला चांगलं म्हणजे हे चांगलं वाटत आहे. पहले गांव में थे तो वो लोग आते थे, नाच गाना करते थे, मीटिंग लेते थे. उसके देख देख के बाद हम चले गए. पहले पुलिस का दबाव भी नहीं था, उनका छह करके हम उधर चले गए थे. उधर जाने के बाद पता चला कि फायरिंग होना, ये होना करके सब लोग मरते थे. खाना नहीं मिलते थे, पानी नहीं, नहाने के लिए कुछ नहीं. बाद में सोच के हम सिलेंडर गए. हमें तो तब से आप यहीं रह रहे हैं? यहीं रह रहे 2013 से यहाँ पे है. तो सरकार से क्या क्या मदद मिली? सरकार से मैं ज़मीन भी मिली, घरकुल भी मंजूर कर दिया, और उधर से जो उनका मेरा बख्शिश था वो भी मिल गया. जल, जंगल आणि जमीन वाचवण्याचं सांगत गरीब आणि असहाय्य स्थानिक आदिवासींसोबतच इतर राज्यातील युवकांनाही माओवादी आपल्या जाळ्यात ओढत होते. पण आता इथल्या आदिवासी आणि तरुणांनाही वास्तव समजू लागले. हा आहे हरियाणातल्या जिंद इथं राहणारा असीन राजाराम उर्फ अनिल. याची कहाणी सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. विद्यार्थी दशेत असताना नक्षलवाद्यांच्या प्रभावात येऊन तो पीपल्स वॉर ग्रुपला जोडला गेला. अनिलवर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. मात्र काही काळ नक्षलवाद्यांसोबत काम केल्यानंतर अनिलला वास्तवाची जाणीव झाली आणि त्यानं नक्षलवादाचा मार्ग सोडला. आदिवासींचा विकास हा केवळ मुख्य प्रवाहात राहूनच केला जाऊ शकतो असं त्याचं ठाम मत आहे. लिखना पढ़ना जानता था, मैं कहानियाँ लिखता था, आर्टिकल वगैरह लिखता था. तो मुझे प्रभात प्रेस में रखा गया. तो प्रभात प्रेस में मैंने 2006 से 11 तक काम किया. तो साथ में हम दूसरी मैगजीनें भी करते थे, उसके लिए ट्रांसलेशन करते थे, आर्टिकल लिखते थे. तो 11 के बाद फिर मुझे 11 से 2013 तक गढ़चिरौली के अंदर कंपनी 10 है मिलिट्री विंग के एक्सपीरियंस के लिए भेजा गया. तो 2013 से फिर 18 तक मैं जो जनसंग्राम प्रेस उड़ीसा स्टेट कमेटी के अंतर्गत थी, उसमें मुझे जिम्मेदारी दी गई. उसका मुझे एडिटर बनाया गया, इंचार्ज बनाया गया. तो उस प्रेस टीम का मैं सेक्रेटरी रहा. तो 2018 तक मैंने उड़ीसा के अंदर जनसंग्राम प्रेस के लिए काम किया. तो कुल मिला के 12 साल तक मैं जंगलों के अंदर जनता और ये पार्टी के लिए इस तरह से मैं काम करता रहा. फिर अचानक से आपका हृदय परिवर्तन कैसे हुआ? सर इसमें अचानक हृदय परिवर्तन नहीं हुआ, ये प्रोसेस चला. मतलब प्रोसेस इस रूप में चला कि जब हम जो पढ़ते थे, जो हमारा साहित्य लिटरेचर, जो पत्रिका छापते थे, जो हमारा सिद्धांत था, उसको जब फील्ड में जाके प्रैक्टिकली देखा तो उसमें सिद्धांत और व्यवहार में बहुत फ़र्क नज़र आया मुझे. क्योंकि लगातार मैं ज़्यादा टाइम एक जगह पे रह के मैगजीन और लिटरेरी वर्क करता रहा. फील्ड में जब मैं गया गाँव के अंदर, ख़ासतौर गढ़चिरौली के अंदर जब मैं 3 साल तक घूमा, तो उसमें मुझे प्रैक्टिस और सिद्धांत में बहुत फ़र्क नज़र आया. तो उसको लेके फिर कई सारे सवाल उठे और उसमें फिर मुझे ये लगा कि जो हिंसा है, मतलब जिन आदिवासियों के लिए हम लड़ाई लड़ रहे हैं, जिन आदिवासियों के लिए हम जान देने के लिए तैयार हैं, तो वो आदिवासी मुखबिर के नाम पे बहुत ज़्यादा मतलब मारे जा रहे थे. और जो नया तबका यहाँ पे उभर रहा था, मतलब स्टूडेंट थे 10वीं 12वीं जो जाते थे, उनको डाउट देखा जाता था. कोई नौकरी करने के लिए जाएगा तो उसको भी ऐसे सोचा जाता था कि शायद ये मुखबिर बन जाए. तो उस पर अननेसेसरी बहुत सारे प्रेशर थे. फिर यहाँ की जो सरपंच, जिला परिषद तरह की जो संस्थाएं थी जो गांव के लिए कुछ काम कर सकते थी, उनके ऊपर भी बहुत तरह का दबाव था. उनको इस्तीफे, मास लेवल पे इस्तीफे दिलवाए गए एक बार 2012 में 200-250 लोगों के. तो इस तरह फिर कई सारे इस तरह के सवाल उठे. तेंदुपत्ता को लेके, ये जो खदानें हैं उनके आंदोलनों को लेके, पार्टी और ठेकेदारों के संबंध को लेके, पार्टी के अंदर थोड़े भ्रष्टाचार को लेके, लीडर और कैडर के बीच का जो रिश्ता है उसमें कंट्राडिक्शन को लेके, ऐसे कई सारे सवाल बीच बीच में दिमाग में उठते रहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेत मागच्या 4 वर्षांमध्ये सर्वात महत्त्वाचं काय घडलं असेल
तर या 4 वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे एकही जीवितहानी झालेली नाही. नक्षलविरोधी आक्रमक प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग पूर्णपणे नक्षलमुक्त झालाय. या भागात आता एकही शस्त्रधारी नक्षलवादी उरलेला नाही. दक्षिण गडचिरोलीच्या येतापल्ली आणि भामरागड तालुक्यांसह काही भागांमध्ये नक्षल्यांची थोड्याफार प्रमाणात ताकद उरली आहे. कधीकधी छत्तीसगडच्या सीमेवर सुद्धा काही नक्षलवाद्यांची हालचाल असल्याचं दिसून येतं, पण ती सुद्धा आता अगदी मर्यादित स्वरूपात आहे. 31 डिसेंबर 2024 वर्षाचे शेवटचे दिवस ते फक्त 49 राहिले होते. जवळपास 50% माओवादीनं आम्ही माओवादी फोल्डवरून कमी केलेलं आहे. आणि मागचे वर्ष एक मोठा एन्काउंटरमध्ये 17 जुलै 2024 रोजी पूर्ण उत्तर गडचिरोलीला क्लिअर करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे. आजचे दिवस उत्तर गडचिरोलीमध्ये एक पण ॲक्टिव्ह माओविस्ट काडर नाही आहे, ते म्हणण्यामध्ये हरकत नाही. दक्षिण गडचिरोलीचे जे भामरागड तालुका आणि इटापल्ली तालुक्याचे जे भाग आहे, जे छत्तीसगडचे अबुजमाडचे सीमा लगत आहे, तिथे काही माओवाद्यांची प्रेझेन्स आहे. ते कमी करण्यासाठी पुढचे नीती आणि पुढचे योजना आणि पुढचे नक्षलविरोधी अभियान गडचिरोली पोलीस राबवत आहे. कोणत्याही भागाचा विकास साधताना स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र गडचिरोलीमध्ये हे चित्र जरासं वेगळं आहे. नक्षल प्रभावित जिल्हा असल्यानं सुरक्षा, नागरी सुविधा आणि विश्वास या तीनही आघाड्यांवर इथल्या पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. गडचिरोली हे महाराष्ट्रातलं सर्वात फेवरेट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन झालेलं आहे. हा जो बदल आलेला आहे हा ओव्हरऑल जिल्हा प्रशासन आणि प्रामुख्याने गडचिरोली पोलीस दलाने गेले 4 वर्ष जे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने ॲग्रेसिव्ह ऑपरेशन स्ट्रॅटेजी आपलं डॉमिनेशन वाढवलं आणि आज एक सिक्युअर एन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे. आज माओवाद जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. त्यामुळं जे उद्योजक आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत असताना त्या ठिकाणी शांतता, सुरक्षा आणि स्थानिकांमध्ये सरकार आणि प्रशासनावरचा विश्वास हे महत्त्वाचे घटक आहेत. गडचिरोली पोलिसांनी या सर्व आघाड्यांवर उल्लेखनीय काम केले. त्यामुळे राज्यात कधी काळी विकासाच्या शर्यतीत मागे असलेला जिल्हा आता विकासाकडे वेगवान वाटचाल करू लागलाय.